संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे अनेक कंगोरे आता हळूहळू समोर येऊ लागले आहेत। संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखचा जबाब समोर आला आहे। या जबाबामध्ये वैभवीने संतोष देशमुख आणि विष्णू चाटे यांच्यात झालेल्या संवादाची माहिती दिली आहे। विष्णू चाटेने संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिली होती असं वैभवी म्हणते। त्या दिवशी नेमकं काय घडलं जाणून घेऊया त्या रिपोर्टमधून। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वैभवी देशमुखचा जबाब समोर आलाय। संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी विष्णू चाटेनं कॉल करून आपल्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती असं वैभवी देशमुखनं आपल्या जबाबात सांगितलंय। देशमुख यांचं कुटुंब वैभवी आणि विराजच्या शिक्षणासाठी लातूरमध्ये वास्तव्यास होतं। त्यावेळी लातूरमध्ये संतोष देशमुख हे आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी आले होते। या भेटीदरम्यान काय काय घडलं ते वैभवीनं आपल्या जबाबात सांगितलंय। माझे पप्पा मसाजोगमधून लातूरला आले होते। त्या दिवशी ते अस्वस्थ असल्याचं दिसून आलं। दुसऱ्या दिवशी पण पप्पा काळजीत असल्याचं दिसत होतं। त्यावर मी त्यांना विचारले की काय झालं पप्पा, पण ते काही सांगायला तयार नव्हते। मी त्यांना वारंवार विचारलं की मला सांगा पप्पा काय झालं आहे। तेव्हा त्यांनी 6 डिसेंबरला वाल्मिक अन्नाची माणसं आवादा कंपनीकडे खंडणी मागण्यासाठी आणि कंपनी बंद करण्यासाठी कंपनीत आली होती असं सांगितलं। मी त्यांना अडवलं होतं, त्यामुळे त्यांना खूप राग आला। वाल्मिक कराड हा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे। त्याचा बीड जिल्ह्यात दबदबा आहे। त्याला खूप माणसं घाबरतात। त्याच्या जवळचा माणूस विष्णू चाटे मला सारखा फोन करून ठार मारण्याची धमकी देतोय। त्यामुळे मला टेन्शन आलंय। माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे असा शेवटचा निरोप देशमुखांनी आपल्या मुलीला दिला। मुख्य आरोपी विष्णू चाटेनं संतोष देशमुखांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली। विष्णू चाटे आणि संतोष देशमुखांचा फोनवरून संवाद झाला तेव्हा वैभवी तिथंच होती। तू वाल्मिक अण्णा आणि आमच्याशी पंगा घेतलायस, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी विष्णू चाटेनं दिली। त्यावर भाऊ एवढं काय झालं, एवढं कशाला ताणताय, एवढ्या लहान गोष्टीसाठी जीवावर का उठता असं संतोष देशमुख म्हणाले। विष्णू चाटे आणि संतोष देशमुखांमध्ये 10 ते 12 मिनिटांचा संवाद झाला। विष्णू चाटेसोबत बोलताना आपले वडील फारच घाबरल्याचं तिला जाणवलं। आपल्या जीवाचं काही बरं वाईट होणार याची कुणकुण कदाचित देशमुखांना तेव्हाच लागली होती आणि हीच भीती अखेर खरी ठरली। वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीनं घात केला, त्यांचं अपहरण करून क्रूर हत्या केली। मला माझ्या मुलांसाठी जगू द्या हेच संतोष देशमुखांचे शेवटचे शब्द होते असंही वैभवीनं आपल्या जबाबात सांगितलंय। शिवाय ज्या खंडणीसाठी वडिलांचा खून झाला ती खंडणी कुणापर्यंत पोहोचवली याचाही शोध घेण्याची मागणी वैभवीनं केली आहे। माझे वडील शेवटी सुद्धा सांगतायत मला माझ्या मुलीसाठी जगू द्या आणि जे माझ्या गावासाठी मला माझ्या गावाला पुढे न्यायचंय, मला माझ्या गावासाठी जगू द्या। इतकं तळमळ व्यक्त करत असताना सुद्धा म्हणजे यांना कोणाचा तरी वरच्या सरकारचा किंवा कोणाचा तरी हात असल्याशिवाय हे असं करणं शक्य नाहीये। काय बोलावं हे आम्हाला सुचत नाहीये। सगळीकडे दुःख आहे, सगळीकडे शुकशुकाट आहे। पण नेमकं ही आता हा प्रश्न आहे की ही खंडणी जात कोणाकडे होती आणि जो वरद हस्ते हो हा कोणाचा आहे यांच्यावर, कारण की पोलीस प्रशासन सुद्धा यामध्ये काही करू शकत नाहीयेत। आणि जे फोटोमध्ये जे हे राक्षस वृत्तीचे लोक आहेत ते किती धिंगाणा घालतायत, हसतायत। जे त्यांनी अमानुष केलेलं कृत्य त्याला म्हणजे तोंड नाहीये आज काही बोलायला। आणि जी वेळ आज आमच्या कुटुंबावर आली ती तर कोणावर येऊ नये। एका बापाच्या जीवाची घालमेल त्या मुलीनं स्वतःच्या डोळ्यानं पाहिली आहे। मृत्यूचं भय तिला आपल्या वडिलांच्या चेहऱ्यावर दिसलं। वैभवीचा जबाब समोर आल्यानंतर आता राजकीय वर्तुळातूनही हळहळ व्यक्त होते। काल ऐकलं ते खूप भावनिक आहे। काळजाला खूप त्रास होत होते। ते काय काय वाटलं असं आता त्या लेकरांना, त्या संतोष त्यांना ते पहिलं पुरं आठवतंय कुटुंबाला। त्यात खूप बाहेर निघणार आहे, आणखीन तपास सुरू राहणार आहे, त्याचा पुरवणी तपास लय बाहेर निघणार आहे। यांना वाटतंय आपण सुटलोत त्याच्यातून, लय बाहेर निघणार आहे। त्यांचे सोशल मीडिया चालवणारे सुद्धा याच्यात जाणार आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेचा सहभाग महत्त्वाचा आहे। वाल्मिक कराडनंच विष्णू चाटेकडून देशमुखांना धमकावलं होतं। विष्णू चाटे हाच वाल्मिक कराडला खंडणी आणि हत्या प्रकरणाशी जोडणारा दुवा आहे। वैभवी देशमुखच्या जबाबातून ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। मोहसिन शेख, NDTV मराठी, बीड।